Welcome back once again. Today we are going to discuss the external genital. The first we have to discuss about the scrotum, which is the external genital. So scrotum is considered as external genital. What mean by the genital? Genital means sex organ. Actually, it is present outside the body, so it is called as the external genitals. As we know that the male gonad, that is testis, is situated in a scrotum. Male gonad, that means testis, is situated in scrotum. Actually, it provides the protection to the testis. What mean by the scrotum anatomically? जर आपण anatomically विचार केला तर scrotum म्हणजे काय? The scrotum is pouch like structure. Scrotum is pouch like structure which arises from lower abdominal wall and it is highly pigmented part. म्हणजे थोडासा कलर त्याचा डार्क असतो, हायली पिगमेंटेड डार्क कलर पार्ट ऑफ द रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. जर तुम्ही लोअर ॲब्डॉमिनचा जर पार्ट बघितला तर त्या लोअर ॲब्डॉमिन पासून हा स्क्रोटम खालच्या बाजूला डिसेंड डाऊन झालेला आहे. हे थोरॅक्स रिजन आहे, याला आपण छातीचा पार्ट असं म्हणतो. दिस इज कॉल्ड एज अ थोरॅक्स. दिस वन इज द ॲब्डॉमिन आणि त्याचा सगळ्यात शेवटचा जो पार्ट आहे याच्यापासून असे आपले जे पाय असतात ज्याला आपण थाईज म्हणतो, तर थाईज या ठिकाणी आपल्याला दिसतात. तर हा जो पार्ट आहे तो लोअर ॲब्डॉमिनचा आहे. लोअर ॲब्डॉमिन आणि हा जो लोअर ॲब्डॉमिनचा पार्ट आहे त्याचं एक छोटंसं एक्सटेन्शन पाऊच लाईक स्ट्रक्चर, अशा पद्धतीचं एक पाऊच लाईक स्ट्रक्चर आहे जे आपल्याला डायग्राम मध्ये आता सध्या तुम्ही बघताय. पाऊच लाईक स्ट्रक्चर आहे. हे लोअर ॲब्डॉमिनचं एक्सटेन्शन आहे. एक्सटेन्शन म्हणजे लोअर ॲब्डॉमिन पासून ते पाऊच लाईक स्ट्रक्चर खाली आलेलं आहे आणि यालाच आपण काय म्हणतो, स्क्रोटम असं म्हणतो. हा स्क्रोटमचा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये ॲक्च्युली त्याचं पिगमेंटेशन बॉडीच्या पार्टपेक्षा तो जो पार्ट आहे तो थोडासा डार्क आहे. बाकीच्या बॉडीचा पार्ट त्याचा जो कलर असेल त्या कलरपेक्षा स्क्रोटमचा पार्ट हा थोडासा डार्क असतो. प्लस त्याची जी स्किन असते ती स्किन व्रिंकलड असते. स्किन ही कशी असते, व्रिंकलड असते. म्हणजे इलास्टिसिटी थोडीशी कमी असते आणि सुरकुतलेली असते. व्रिंकलड स्किन त्या स्क्रोटमला प्रेझेंट असते आणि असा स्क्रोटम मेल गोनाडला प्रोटेक्शन देत असतो. ह्या स्क्रोटम मध्ये काही स्मूथ मसल्स आहेत. स्मूथ मसल्स आर प्रेझेंट इन द स्क्रोटम कॉल्ड एज अ डार्टस मसल्स. याचे फंक्शन सुद्धा मी डिटेलमध्ये तुम्हाला सांगणार आहे. हे आहेत असे पॉईंट सगळे लिहून घ्या. डार्टस मसल्स हे मसल्स स्मूथ मसल्स आहेत. त्याचबरोबर ॲक्च्युली स्क्रोटल सॅक जी आहे ती दोन पाऊचमध्ये डिवाइड झालेली आहे, लेफ्ट पाऊच आणि राईट पाऊच. आणि थोडंसं राईट साईडचा जो काय पाऊच आहे तो लेफ्ट पाऊचपेक्षा थोडंसं वरच्या बाजूला आहे, खालच्या बाजूला आहे. सॉरी, राईट साईडचा जो पाऊच आहे तो थोडासा खालच्या बाजूला आहे, कारण वरच्या बाजूला इथं लिव्हर प्रेझेंट असते. आणि लिव्हर प्रेझेंट असल्यामुळं ही जी स्क्रोटल सॅक आहे, कारण हे पाऊच लाईक स्ट्रक्चर आहे, ॲब्डॉमिन पासून आलेलं आहे आणि याच्या पुढच्या बाजूला अशा पद्धतीचं कॉप्युलेटरी ऑर्गन असतो, त्याला आपण पेनिस असं म्हणतोय. हा पेनिसचा पार्ट आहे.
हा कॉप्युलेटरी पार्ट आहे, पेनिसचा पार्ट आहे, आणि पेनिसच्या मागच्या बाजूला स्क्रोटल सॅक प्रेझेंट आहे, आणि या पद्धतीचे हे आपले थाईज आहेत, म्हणजे आपल्या मांड्यांचा पार्ट आहे. ओके, तर या पद्धतीचं हे सगळं स्ट्रक्चर आहे. आणि ह्या स्ट्रक्चरमध्ये, ह्या पाऊचमध्ये आतल्या बाजूला टेस्टिस प्रेझेंट आहेत. हे पहिल्यांदा क्लिअर करून घ्या. हे पहिल्यांदा काय सांगितलं बघा, स्क्रोटम इज द एक्सटर्नल जेनायटल. इट प्रोटेक्ट्स द मेल गोनाड. Male gonad is situated in a scrotal sac. Scrotum is the pouch-like structure which arises from the lower abdomen. मी तुम्हाला लोअर ॲब्डॉमेन म्हणजे काय हे सुद्धा सांगितलेलं आहे. इट इज अ पिगमेंटेड. बॉडीच्या बाकीच्या पार्टपेक्षा थोडीशी इथली जी स्किन असते ती पिगमेंटेड असते, आणि त्याचबरोबर व्रिंकल्ड स्किन आहे. अँड देर आर सम स्मूथ मसल्स प्रेझेंट इन अ वॉल ऑफ स्क्रोटल सॅक, अँड दॅट मसल्स आर नथिंग बट these muscles are known as a diatos muscles. हे विसरू नका, डायटोस मसल्स लक्षात ठेवा. स्मूथ मसल्स आहेत त्याला आपण डायटस मसल्स असं म्हणतो. त्याच्यानंतर स्क्रोटल सॅक डिवायडेड इनटू 2 कंपार्टमेंट बाय मसल सेप्टम. हे 2 कंपार्टमेंट आहेत. हे कंपार्टमेंट हे राईट साईडचं कंपार्टमेंट आहे, आणि हे लेफ्ट साईडचं कंपार्टमेंट आहे. मी तुम्हाला सांगितलं राईट आणि लेफ्टमध्ये थोडंसं राईट साईड हे खालच्या बाजूला ड्यू टू द प्रेझन्स ऑफ लिव्हर ऑन अ राईट साईड, त्यामुळं किडनी सुद्धा खाली आहे, स्क्रोटल सॅक सुद्धा खाली आहे. तर अशा पद्धतीचं हे स्क्रोटल सॅक आहे, आणि ह्याच्यावरची जी स्किन आहे ती थोडीशी व्रिंकल्ड स्किन आहे. ह्या स्क्रोटल सॅकवरची जी स्किन आहे ही व्रिंकल्ड आहे, आणि ह्याच्यावरती हेअर फॉलिकल्स सुद्धा प्रेझेंट आहेत. लक्षात ठेवा, दीज आर द हेअर फॉलिकल्स. हेअर फॉलिकल्स समजतं का बघा, हेअर फॉलिकल्स आहे, आणि दिस इज कॉल्ड ॲज अ स्क्रोटल सॅक. ही जी स्क्रोटल सॅक आहे इट ॲक्ट्स ॲज अ थर्मोरेग्युलेटर. ह्या स्क्रोटल सॅकला आपण थर्मोरेग्युलेटर असं म्हणतो. थर्मोरेग्युलेटर नेमकं कसं फंक्शन आहे हे आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे. थर्मोरेग्युलेटर म्हणजे त्याचं एक्सप्लेनेशन कसं येईल हे मी पुढं सांगतोय. थर्मोरेग्युलेटर बघूया. स्क्रोटम it acts as thermoregulator. स्क्रोटमला आपण थर्मोरेग्युलेटर असं का म्हणायचं, त्याचं काही कारण असू शकतं. थर्मोरेग्युलेटर का म्हणायचं, मी आत्ता मगाशी सांगितलेलं होतं की स्मूथ मसल्स प्रेझेंट आहेत स्क्रोटममध्ये, अँड दॅट स्मूथ मसल इज नोन ॲज डायटोस मसल. डायटोस मसल बद्दल दिलेलं आहे, मी इथं लिहिलेलं आहे. स्मूथ मसल्स, मसल्सच्या टाईप्स आहेत. वी नो दॅट स्केलेटल मसल्स, स्मूथ मसल्स. स्मूथ मसल्स हे आपल्या कंट्रोलमध्ये नसतात, म्हणजे आपल्या व्हीलमध्ये नसतात, ते इनवॉलंटरी मसल्स आहेत, त्याला आपण स्मूथ मसल असं म्हणतो. स्क्रोटममध्ये टेस्टिस प्रेझेंट आहे. स्क्रोटममध्ये टेस्टिस प्रेझेंट आहे. दिस इज द टेस्टिस. ओके, आणि ह्या टेस्टिसवरती इपिडिडॅमिस प्रेझेंट आहे. याला आपण म्हणतो इपिडिडॅमिस. ओके, आणि याला आपण म्हणतो टेस्टिस. ओके, दोन्हीला मिळून आपल्याला टेस्टिकल असं म्हणता येईल. टेस्टिकल असं म्हणता येईल. इपिडिडॅमिस प्लस टेस्टिस इज नोन ॲज अ टेस्टिकल. आणि ह्या टेस्टिसमध्ये स्पर्म फॉर्मेशन होतं. स्पर्म फॉर्मेशन टेक्स प्लेस in this testis. Now, one important thing is that the spermatogenesis requires the temperature less than body temperature by 2 to 2.5 degree Celsius. आपल्या बॉडीचं टेम्परेचर आहे 37 डिग्री सेल्सिअस. हे आयडियल टेम्परेचर आहे. याच्यापेक्षा 2 ते 2.5 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर हे लेस पाहिजे. कुणाचं? टेस्टिसचं. लक्षात ठेवा, मी काय म्हणतोय कळालं का बघा. आवर बॉडी टेम्परेचर इज 37 डिग्री सेल्सिअस, अँड फॉर द फॉर्मेशन ऑफ स्पर्म द टेम्परेचर रिक्वायरमेंट इज लेस दॅन 2 to 2.5 डिग्री सेल्सिअस बाय द बॉडी टेम्परेचर. आपल्या बॉडी टेम्परेचरपेक्षा
2 ते 2.5 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर हे काय पाहिजे, कमी पाहिजे. म्हणून तरी हे ॲब्डॉमिनल वॉल आहे, हे आपले थाईज आहेत आणि त्या थाईज पासून एक्स्ट्रा ॲब्डॉमिनल आहेत स्क्रोटल सॅक. सो स्क्रोटल सॅक इज एक्स्ट्रा ॲब्डॉमिनल इन स्ट्रक्चर. समजतं का बघा, एक्स्ट्रा ॲब्डॉमिनल स्ट्रक्चर म्हणजे काय हे कळालं का बघा. पुढं समोर डायग्राम दिलेली आहे. डायग्राममध्ये मी सांगितलं की टेस्टिस आणि इपिडिडॅमिस याला टेस्टिकल म्हणतात आणि टेस्टिसमध्ये स्पर्म फॉर्मेशन होत असतं आणि हे स्पर्म फॉर्मेशन होण्यासाठी जवळपास बॉडी टेम्परेचरपेक्षा 2 ते 2.5 डिग्री सेल्सिअस हे NCERTच्या टेक्स्टबुकमध्ये दिलेलं आहे आणि रियालिटीमध्ये सुद्धा एवढंच असणार आहे, या एवढंच असतं. 2 to 2.5 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर हे कमी पाहिजे बॉडीपेक्षा, तर स्पर्म फॉर्मेशन होतं. म्हणून बॉडीपासून थोडंसं लांब, म्हणून स्क्रोटल सॅक ही बॉडीच्या बाहेर, म्हणजेच तिला आपण एक्सटर्नल जेनायटल्स असं म्हणतो आणि ती एक्स्ट्रा ॲब्डॉमिनल आहे, म्हणजे ॲब्डॉमिन सोडून बाहेर, म्हणून त्याला आपण एक्स्ट्रा ॲब्डॉमिनल असं म्हणतो. तर याला प्रोटेक्ट करण्यासाठी ही स्क्रोटल सॅक आहे, ह्याला आपण स्क्रोटल सॅक असं म्हणतो. दिस इज नोन ॲज स्क्रोटल सॅक. आता टेस्टिसची पोझिशन तिथं राहण्यासाठी स्क्रोटम आणि टेस्टिसच्या मध्ये एक फायब्रोमस्क्युलर बँड असतोय. दॅट फायब्रोमस्क्युलर बँड इज नोन ॲज ग्युबर्नॅक्युलम. स्क्रोटम सॅक ही व्रिंकल्ड आहे, त्याच्यावरची जी स्किन आहे ती स्किन थोडीशी व्रिंकल्ड आहे, सुरकतलेली असल्यासारखे. ज्यावेळेस थंडी असेल त्यावेळेस सराउंडिंगचं टेम्परेचर काय होतं, कमी होतं. त्यावेळेस टेस्टिसला टेम्परेचर मेंटेन करणं गरजेचं असतं. त्यावेळेस काय होतं, जेव्हा थंडी असेल त्यावेळेस हे थाईज आहेत, ओके. ज्यावेळेस टेम्परेचर कमी असेल, सराउंडिंग टेम्परेचर हे कमी असेल, त्यावेळेस हा ॲब्डॉमिनचा पार्ट आहे, ए फॉर ॲब्डॉमिन. स्क्रोटल सॅक हे अगदी ॲब्डॉमिनच्या जवळ सरकतात, म्हणजे वरच्या बाजूला येतात. स्क्रोटल सॅक जे असतात ते थंडीच्या दिवसात ॲब्डॉमिनच्या जवळ जातात, कारण का, बॉडीपासून टेम्परेचर ॲब्सॉर्ब करून घ्यावं म्हणून. सो द डायटर्स मसल्स गेट कॉन्ट्रॅक्ट and it pulls the scrotal sac near to the abdomen so that the scrotal sac can easily absorb the heat from the body and maintains the testis temperature for sperm formation. ज्यावेळेस उन्हाळा असतो आणि भरपूर टेम्परेचर असतं त्यावेळेस मात्र जे टेस्टीज असतात ते टेस्टीज ॲब्डॉमिनपासून थोडंसं खालच्या बाजूला डिसेंड डाऊन होतात. मी ॲरो खालचा दाखवतोय, व्यवस्थित बघा. ह्यामध्ये टेस्टिस प्रेझेंट आहेत. इथं कसं आहे, टेस्टिस ॲब्डॉमिनच्या जवळ आहेत आणि इथं टेस्टिस ॲब्डॉमिनपासून लांब आहेत. हे कधी, जेव्हा टेम्परेचर सराउंडिंगचं जास्त असतं, जास्त टेम्परेचर जर असेल तर बॉडीचं टेम्परेचर पण जास्त, सराउंडिंगचं पण जास्त, त्यामुळं ॲब्डॉमिनपासून ते खाली जातात. आणि हे स्क्रोटल सॅकमध्ये असलेले जे डायटोस मसल्स आहेत, ह्या डायटोस मसल्समुळे हे होत आहे. आणि स्क्रोटल सॅक सुद्धा टेम्परेचर मेंटेन करत आहे. सो the scrotal sac is also considered as thermoregulator or having a function of thermoregulation. त्यानंतर स्क्रोटल सॅक मध्ये कोणते कोणते ऑर्गन्स किंवा कुठले कुठले स्ट्रक्चर्स प्रेझेंट आहेत ते आपण बघूया. ही स्क्रोटल सॅक आहे, ओके. ह्याला लागून इथं पेनिस असतोय, हा पेनिसचा पार्ट आहे. स्क्रोटल सॅक ही एक पाउच लाईक स्ट्रक्चर आहे, त्याला लागून पेनिसचा पार्ट असतो, ओके. ह्या स्क्रोटल सॅकमध्ये टेस्टिस प्रेझेंट आहे. स्क्रोटल सॅकची पोझिशन कळाली. आपले जे मांड्या असतात, थाईज आहेत, त्या थाईजच्या पुढच्या बाजूला आणि पेनिसच्या मागच्या बाजूला, म्हणजे
जर आपण लॅटरल साईड बघायचं म्हटलं तर ह्या ॲब्डॉमिन रिजन आहे, तर ह्या ॲब्डॉमिन रिजनला लागून इथं हा पेनिसचा पार्ट आहे, पेनिसला लागून इथं स्क्रोटल सॅक आहे आणि ही आपली थाईज आहे. लक्षात राहील का बघा, हा स्क्रोटल सॅकचा, ह्या टेस्टिस प्रेझेंट आहे, तर ह्या साईडला त्या बॉडीची पोझिशन आहे. हा पेनिसचा पार्ट आहे, हा स्क्रोटमचा पार्ट आहे आणि हे आपले थाईज आहेत आणि हे पेनिस आहे. म्हणजे आपले जे दोन थाईज असतात त्या थाईजच्या समोरच्या बाजूला, म्हणजे फॉर एक्झाम्पल हे आपले थाईज आहेत, त्या थाईजच्या पुढच्या साईडला पण पेनिसच्या मागच्या बाजूला स्क्रोटमची पोझिशन आहे. ह्या स्क्रोटममध्ये टेस्टिस प्रेझेंट असते. त्यानंतर हा जो पार्ट आहे ह्याला आपण इपिडिडायमिस असं म्हणतो. हा जो पार्ट आहे ह्याला आपण इपिडिडायमिस म्हणतो, तो आपण डिटेलमध्ये बघणार आहे. इपिडिडायमिस हा जो पार्ट आहे याला आपण टेस्टिस म्हणतो. टेस्टिस ही स्क्रोटल सॅक आहे, किंवा ह्याला नुसता सिंग्युलर जर असेल तर ह्याला स्क्रोटम म्हणायचं. इथं हा फायब्रोमस्क्युलर बँड आहे, याला ग्युबर्नॅक्युलम म्हणायचं. ओके. आणि इथून एक डक्ट वरच्या बाजूला जाते, त्या डक्टला आपण व्यास डिफरन्स म्हणतो. व्यास डिफरन्स. त्याचबरोबर ह्या टेस्टिसला ब्लड सप्लाय करण्यासाठी वरच्या बाजूनी एक ब्लड वेसल सुद्धा येते, वरच्या बाजूने ब्लड वेसल येते. त्याचबरोबर ह्या टेस्टिसकडून डिऑक्सिजनेटेड ब्लड वर घेऊन जाण्यासाठी व्हेन सुद्धा वरच्या बाजूला जाते. ह्याला आपण आर्टरी म्हणूया, टेस्टिक्युलर आर्टरी, आणि याला आपण व्हेन म्हणूया. त्याचबरोबर ब्रेन पासून आलेला नर्व सप्लाय सुद्धा असतो. समजलं? व्हेन आहे, आर्टरी आहे आणि त्याबरोबर नर्व सप्लाय सुद्धा आहे. जसं आपण भरपूर वायर्स जे असतात ते एका कॉर्डमध्ये एकत्र करतो, म्हणजे 4-5 वायरी जर असतील तर आपण एक प्लास्टिकची पाईप असते त्यात सगळे वायर्स टाकतो. तसं व्यास डिफरन्स ही एक डक्ट आहे, ब्लड वेसल्स आहेत नर, हे सगळे एकत्रित एका डक्टमध्ये बंद आहेत, किंवा त्याच्या वरच्या बाजूला डक्ट आहे. ह्या डक्टला आपण स्पर्मॅटिक कॉर्ड म्हणतो. स्पर्मॅटिक कॉर्ड समजतंय का बघा, याला आपण स्पर्मॅटिक कॉर्ड असं म्हणतो. आणि ह्या स्पर्मॅटिक कॉर्डमध्ये टेस्टिसला ब्लड सप्लाय करण्यासाठी आर्टरी, म्हणजे ऑक्सिजनेटेड ब्लड सप्लाय करण्यासाठी, टेस्टिसपासून डिऑक्सिजनेटेड ब्लड नेण्यासाठी व्हेन, आणि ब्रेनचा कंट्रोल एक असतो, नर्व सिस्टीम असते त्यासाठी नर्व. हे 3-4 डक्ट लाईक स्ट्रक्चर्स आहेत आणि हे एकत्रित एका कॉर्डनी, कनेक्टिव्ह टिश्यू पासून तयार झालेल्या कॉर्डनी जोडले गेलेले आहेत, त्याला आपण स्पर्मॅटिक कॉर्ड म्हणतो. तर हे जे सगळं स्ट्रक्चर आहे हे या स्क्रोटल सॅकमध्ये एनक्लोज केलं गेलेलं आहे. यानंतर आपल्याला इंग्वायनल कॅनल बघायचे आहे. इंग्वायनल कॅनल अँड स्पर्मॅटिक कॉर्ड, हे 2 स्ट्रक्चर आपल्याला डिटेलमध्ये बघायचे आहेत. इंग्वायनल कॅनल कशाला म्हणायचं आणि स्पर्मॅटिक कॉर्ड कशाला म्हणायचं हे आपण बघायचं आहे. ही व्यास डिफरन्स आहे. व्यास डिफरन्स बद्दल डिटेल मी नंतर बोलणारच आहे. हा इपिडिडायमिसचा पार्ट आहे. यामध्ये टेस्टिस प्रेझेंट आहे. ओके, याला मी व्यास डिफरन्स असं म्हणतो. व्यास डिफरन्स म्हणजे टेस्टिसमध्ये स्पर्म तयार झाल्यानंतर हे जे स्पर्म असतात ह्या व्यास डिफरन्समधून पेनिसमध्ये येतात किंवा युरेथ्रामध्ये येतात. हे इपिडिडायमिस आहे. इपिडिडायमिस हा टेस्टिसचा पार्ट आहे. टेस्टिसचा पार्ट आहे. ओके, आणि ही पाउच लाईक स्ट्रक्चर आहे, ह्याला स्क्रोटल सॅक असं आपण म्हणतो. दिस इज कॉल्ड ॲज अ स्क्रोटम.
लक्षात ठेवा, कोणत्याही ऑर्गनला ब्लड सप्लाय असण्याची गरज आहे, म्हणजे ऑक्सिजनेटेड ब्लड देणं गरजेचं आहे आणि डिऑक्सिजनेटेड ब्लड त्या टेस्टिसपासून किंवा त्या ऑर्गनपासून वर नेणं गरजेचं आहे. तर खालच्या बाजूला जी ब्लड वेसल येते, या ब्लड वेसलला आपण टेस्टिक्युलर आर्टरी असं म्हणतो आणि त्या आर्टरीमध्ये ऑक्सिजनेटेड ब्लड असतं, लक्षात ठेवा, टेस्टिक्युलर आर्टरी. त्याच्यानंतर टेस्टिस पासून जे डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे ते वर नेण्यासाठी अजून एक ब्लड वेसल असते, त्या ब्लड वेसलला आपण टेस्टिक्युलर व्हेन असं म्हणतो. ह्या व्हेनमध्ये CO2चं कॉन्सन्ट्रेशन जास्त असतं. तर नेहमी लक्षात ठेवा, कोणताही ऑर्गन जर असेल तर त्या ऑर्गनला ऑक्सिजनेटेड ब्लड सप्लाय करण्यासाठी आर्टरी असते आणि डिऑक्सिजनेटेड ब्लड ड्रेन करण्यासाठी वेन असते. अजून एक असतं, ब्रेन नर्वस सिस्टीमचा एक पार्ट असतो, तर ही नर्व आहे, त्याचा सुद्धा सप्लाय असणं गरजेचं आहे, कारण कंट्रोल कोऑर्डिनेशन राहणं फार गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही जर स्ट्रक्चर बघितलं तर त्या टेस्टिसपासून व्हॅस्ट डिफरन्स, टेस्टिक्युलर आर्टरी, टेस्टिक्युलर वेन, नर्व्ज, हे सगळं आहे आणि हे सगळं एका छोट्याशा कॉर्डमध्ये, कनेक्टिव्ह टिश्यू पासून तयार झालेल्या कॉर्डमध्ये इथपर्यंत आणून सोडलेलं आहे. म्हणजे जेणेकरून जसं वेगवेगळ्या टाईपच्या वायर्स असतील आणि ते एका पाईपमध्ये घातल्या की एका स्ट्रक्चरमध्ये राहतात, तसं हे सगळे स्ट्रक्चर एकत्र राहतात. ह्या स्ट्रक्चरला आपण स्पर्मॅटिक कॉर्ड असं म्हणतो आणि हे कनेक्टिव्ह टिश्यू पासून तयार झालेली स्पर्मॅटिक कॉर्ड आहे. आता ही नेमकी स्पर्मॅटिक कॉर्ड आली कुठून, तर त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला इंग्वायनल कॅनाल हे डिटेलमध्ये बघायचं आहे. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे इंग्वायनल कॅनाल. इंग्वायनल कॅनाल हा पार्ट कसा आहे बघा. फॉर एक्झाम्पल, हा ॲब्डॉमिनल रिजन आहे आणि हे थाई आहेत, म्हणजे आपला पाय आहे हा, आणि ह्या पायाला लागून मांडीच्या पुढच्या बाजूला हे स्क्रोटम आहे आणि ह्या स्क्रोटममध्ये टेस्टिस आहे, इपिडिडायमिस आहे आणि त्याच्यापासून वरच्या बाजूला ही स्पर्मॅटिक कॉर्ड ॲब्डॉमिन रिजन मधून आलेले आहे. दिस इज द ॲब्डॉमिनल रिजन. तर ॲब्डॉमिन पासून स्क्रोटल सॅक मध्ये यायला एक अशी कॅनल आहे, त्या कॅनलमधून हे सगळं स्ट्रक्चर खाली डिसेंड डाऊन होत असते. आतल्या बॉडीच्या आतल्या बाजूला जे स्क्रोटम आहे ना, त्या ॲब्डॉमिनल रिजन मधून ती स्क्रोटल सॅक पर्यंत एक कॅनल प्रेझेंट आहे. दॅट कॅनल इज नोन ॲज इंग्वायनल कॅनल. ह्या इंग्वायनल कॅनलमधून ही स्पर्मॅटिक कॉर्ड ॲब्डॉमिन पासून निघते आणि स्क्रोटल सॅकमध्ये टेस्टिस बरोबर डिसेंड डाऊन होते. त्या स्पर्मॅटिक कॉर्डमध्ये टेस्टिक्युलर आर्टरी, टेस्टिक्युलर वेन, नर्व सप्लाय अँड अदर पार्ट्स हे एकत्र असतात, त्याला आपण स्पर्मॅटिक कॉर्ड म्हणतो. ॲब्डॉमिन रिजनमधून स्क्रोटल सॅकला जोडणारी जी आतल्या आत बाजूला असलेली जी काही कॅनल आहे, कॅनल म्हणजे तुम्हाला कळतंय टनेल सारखं, तर त्याला इंग्वायनल कॅनल असं म्हणतात. ओके, तर हे पूर्ण डिटेल स्टडी होती स्क्रोटमची. इन नेक्स्ट लेक्चर वी आर गोइंग टू स्टार्ट द डिस्कशन अबाउट testis and the formation of sperm in the testis.